प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही. जगाचा वेग माझ्या या मनाला भावला वा. नाही. तर ती गोष्ट आहे की नाही. आणि अजून एक शेर की मी ज्या गोष्टी सहन केल्या आणि अजूनही करतेय आणि संघर्ष हा असतो त्याच्यावरती याच कवितेच्या. हा. शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला क्या बात. नाही. जगाचा वेग माझ्या या मनाला भावला नाही. खूप छान, अंगावरती शारे आले आणि खूप छान गळ आहे. तुम्ही खरं तर गायनामध्ये पण करिअर केलं पाहिजे, पण त्या राजकारणात आहेत. बरं, आता मला एक सांगा, एक असतं की आता तुम्ही सरपंच आहात, तुम्ही 24व्या वर्षी सरपंच झाला, हं. घरात लग्नाचा विषय एक स्वाभाविक आहे, ते काय नाकारणारी गोष्ट नाही. पण तुम्ही त्या सगळ्यावर कसं पाहता की पूर्ण वेळ राजकारणात करिअर करायचं आहे की लग्न, विवाह, संसार, मुलं बाळ याच्यात पण रमायचं आहे? कसा विचार करता? म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये आधी इलेक्शनला उभं राहिल्यानंतरच माझ्या त्या गोष्टीचा प्रचार सुरू झाला होता. जसं की मतदानाला लोक मतदान मागायला जेव्हा म्हणजे विरोधक जायचे तेव्हा सांगायचे लोकांना की ही मुलगीचं जर लग्न झालं तर हिची सही घ्यायला तिच्या सासरी जाणार का एवढं ओके. लांब. आणि खूप अशा गोष्टी निगेटिव्हही पसरवल्या गेल्या एक अनमॅरिड मुलगी असल्यामुळं. हा. तर ती गोष्ट मला सांगावी लागली लोकांना. म्हणजे मी एक मीटिंग घेतली हा, इलेक्शनच्या आधी हा. आणि मग मी सांगितली त्यांना की बाबा मी या गावामध्ये आहे तोपर्यंत 5 वर्ष तर माझा विचार नाहीये लग्नाचा. पण जरी माझ्या कुटुंबाला वाटलं की आमच्या मुलगीचं एज होते आणि एक चांगलं स्थळ तिच्या दृष्टिकोनातून आहे आणि केलं पाहिजे, तर मग मी सांगितलं की माझ्या वडिलांचे जावई म्हणजे माझे मिस्टर इथंच राहतील 5 वर्ष. सहीसाठी सरपंचाला शोधायला लागेल अशी गोष्ट होणार नाही. आणि मी म्हणजे जसं की एक सरपंच फक्त सही पुरता म्हणजे माझी सही काहीतरी खूप मोठं आहे त्याच्यापेक्षा त्या सहीची जाणीव असणं गरजेचं आहे की माझ्या सहीने एखाद्याचं काम थांबू नये. आणि ती मोठी गोष्ट आहे. आणि ती मी म्हणजे सरपंच लोकांना हे म्हणेन आणि गावातल्या लोकांना हे म्हणेल की जर ती योजना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो तर मला त्या गोष्टीची फार अडचण येते की ते डॉक्युमेंट सुद्धा म्हणजे तयार करून देण्यासाठी आपल्याला त्या म्हणजे कुटुंबाच्या मागं लागावं लागतं काही काही वेळेला. तर ती गोष्ट होऊ नये. जर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे तर तुम्ही पण त्या आत्मीयतेने पटकन भाग घेतला पाहिजे पाहिजे किंवा ती डॉक्युमेंट तरी जमा केली पाहिजेत.